हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. तर आज मी सोप्पा मेकअप दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे मी पहिल्यांदा घेतलेलं आहे पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर. मी फेस वॉश केला होता, त्याच्यानंतर मी पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर घेतलेला आहे. मी सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मॉइश्चरायझर पूर्णपणे लावा फेसला आणि नेकला. त्याच्यानंतर मी इथे कन्सिलर घेतलेला आहे, इनसाइडचं कन्सिलर. तर कन्सिलरच्या आधी सनस्क्रीन लोशन लावायला अजिबात विसरू नका. म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन, त्याच्यानंतर मेकअप. जर तुम्हाला उन्हात दिवसभरासाठी मेकअप हवा असेल तर सनस्क्रीन लोशन लावायला अजिबात विसरू नका. तर इनसाइडचं कन्सिलर आहे, हे आपण डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती आणि जिथे आपल्याला स्पॉट असतील किंवा मंकी पॅच असेल तिथे आपल्याला हे कन्सिलरनी कन्सील करायचं आहे. सगळ्या गोष्टी कन्सिलरनी कन्सील केलं की त्याच्यानंतर आपण लॅक्मेचं मूज घ्यायचं आहे. माझं फेवरेट प्रोडक्ट आहे. म्हणजे कुठे लग्न असेल, सण असेल तर मी हे प्रोडक्ट नक्की यूज करते. तर कन्सिलरनी कन्सील केल्यानंतर आपण हे लॅक्मेचं मूज घेणार आहोत आणि ते अप्लाय करणार आहोत आपल्या फेसला. सगळीकडे मस्त अप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या ब्रशनी, स्वच्छ ब्रशनी, स्वच्छ हाताने किंवा स्वच्छ ब्लेंडरनी ब्लेंड करायचं आहे सगळं मूज. त्याच्यानंतर हे माझं फेवरेट मेबेलिनचं फिट मीचं कॉम्पॅक्ट पावडर आहे. या सगळ्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. म्हणजे हा मेकअप मी शिवजयंतीसाठी केला होता. सोप्पा मेकअप आहे. तुम्ही कुठल्या लग्न सराईसाठी, कुठलं फंक्शन असेल त्यासाठी करू शकता. आणि रोजचं मेकअप माझं हे कॉम्पॅक्ट पावडर आहे. कॉम्पॅक्ट पावडर, मस्करा आणि ब्लशर आणि लिपस्टिक, एवढा माझा रोजचा मेकअप असतो. कॉम्पॅक्ट पावडर यूज केल्यानंतर मी जस्ट हाताने एक्सेस कॉम्पॅक्ट काढत आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे आय शॅडो पॅलेट. छोटूसं आय शॅडो पॅलेट मी नायकावरून घेतलं होतं. त्यातले कलर असे छान आहेत की ते डे टू डे लाईफमध्ये आपल्या ज्या साड्यांचा कलर असतात त्याच्यावर जातात हे. तर यातला असा मरून असा शेड मी पिक केला आहे, कारण हा शेड असा सगळ्या साडीवर किंवा सगळ्या टोनवर खुलून येतो, म्हणून हा मरून असा शेड मी घेतलेला आहे. आणि दोन्ही आईजला आयशॅडो ब्रशच्या मदतीने लावत आहे. त्याच्यानंतर मी येल्लो कलर घेतलेला आहे, तो मी सुरुवातीला लावत आहे आणि मरून थोडा मागे लावलेला आहे. त्याच्यानंतर सुंदर ग्लिटर घेतलेला आहे पिंक कलरचं. तुम्ही सिल्वर येतं, गोल्ड येतं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ग्लिटर घेऊ शकता. हे पिंकिश आहे आणि याचं थोडासा रिफ्लेक्शन असं सिल्वरमध्ये आहे. तर असं फिंगरच्या साह्याने उचललेलं आहे आणि मला फक्त आयबॉलवर हे ग्लिटर आपल्याला यूज करायचं आहे. आयबॉल आणि थोडंसं मी आईज पार्ट कवर केलेला आहे. ग्लिटर फक्त आयबॉलवर यूज करा, छान दिसतं. आणि तुम्हाला जास्त मेकअप नको हवा असेल, म्हणजे जास्त मेकअप नको, तेव्हा तुम्ही फक्त ग्लिटर यूज करू शकता. आता मी आयशॅडो प्लस ग्लिटर वापरलेलं आहे, तेव्हा तुम्ही फक्त ग्लिटर यूज करू शकता. इथे मी आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे. ब्राऊन कलरची मी इथे आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे. तुम्ही पण ब्राऊन कलरची वापरा तुम्हाला आयब्रोजला. ब्लॅक कलरची नका वापरू, ब्लॅक कलरची फार आर्टिफिशियल लुक देते. आणि पेन्सिल मी कशी धरलेली आहे, म्हणजे होल्ड कशी केलेली आहे ते पण फार महत्त्वाचं आहे. कारण डायरेक्ट पेनसारखी जर होल्ड केली तर खूप आर्टिफिशियल आयब्रोज दिसतात. थोडीशी अँग्युलर होल्ड करा ब्रश, पेन्सिल. त्याच्यानंतर मी डॅझलरचं इथं आयलायनर घेतलेलं आहे. डॅझलरचं, ब्लू हेवन, लॅक्मे हे आयलायनर स्वस्तात मस्त. या सगळ्यांची किंमत अगदी 100 रुपयाच्या आतमध्ये असेल, पण याचं ॲप्लिकेशन फारच छान आहे. या तिन्हींचं ॲप्लिकेशन फार छान आहे. तिन्ही मी लायनर वापरलं आहे. तर लॅक्मेचंही खूप सुंदर आहे, डॅझलरचंही खूप छान आहे. आता दोन्ही आईजला मी आयलायनर यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर हे मेबेलिनचं हायपर कर्ल मस्करा घेतलेला आहे. आपण मस्करा छान आहे. डेली यूजला मी मस्करा वापरते, कधी काजळ वापरते, कधी लायनर वापरते. असं या तिन्ही गोष्टी मी एक वापरते, म्हणजे तिन्ही एकदम वापरत नाही. जेव्हा फेस्टिवलचा मेकअप लुक असतो तेव्हा मी सगळं एकदम वापरते, पण डेलीला मी कधी मस्करा वापरते, कधी काजळ वापरते. इथे मी मॅकचं काजळ घेतलेलं आहे. मॅकचं पण छान आहे, शुगरचं पण छान आहे. म्हणजे वन स्ट्रोक ॲप्लिकेशनमध्ये हे काजळ लागतं, त्यामुळे हे जास्त छान आहे आणि डार्क आहे काजळ. तर आपला आईचा मेकअप झालेला आहे. आपण लिप्सकडे आलेलो आहोत. लिप्सला लिपस्टिक लावण्यापूर्वी नेहमी लिप बाम लावायचा, त्यामुळे लिप्स तुमचे प्रोटेक्टेड राहतील. इथे मी ब्लू हेवनचा लिप बाम घेतलेला आहे. त्याच्यानंतर लिप लाईन आपण ड्रॉ करत आहोत. लिप लाईन ड्रॉ करताना नेहमी लक्षात ठेवायचं की लिप्स आपले थोडेसे स्प्रेड केलेले हवेत. मी लिप्सला स्प्रेड करून घेतलं आहे आणि मस्त हार्ट शेप पहिला आपण ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर लिपस्टिक लावायला आपल्याला अगदी सोपं जातं आणि शेप असा छान क्लिअर दिसतो. त्यामुळे आपला लुक एनहान्स होतो लिप लायनरने. लिप लायनर प्रोडक्ट तुम्हाला कधी वापरावं, कधी वापरू नये असं वाटत असेल, पण ते वापरल्याने आपला लुक फार एनहान्स होतो. तर ही माझी फेवरेट ब्लू हेवनची मॅट स्टे
ही लिपस्टिक आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे डार्क शेडमध्ये ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे. लॉंग स्टे आहे, म्हणजे लॉंग लास्टिंग आहे. ही या डेली यूजला पण मी कधी कधी वापरते, मला मूड असेल तेव्हा वापरते. आणि लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे. आता मी इथे ब्रश घेतला आहे. हा ब्रश आपण कॉन्टरिंगसाठी पण घेऊ शकतो आणि ब्लशरसाठी. तर मी इथे डायरेक्ट ब्लश यूज करत आहे. यातलं पीच शेड घेतलेला आहे, त्याच आयशॅडो पॅलेटचा. हे आयशॅडो पॅलेट मी नायकावरून घेतलं आहे. 350ला घेतलं होतं. आता त्याची किंमत थोडीशी वाढली आहे, पण मी 2-3 वर्षापूर्वी 350ला घेतलं होतं. आणि आपला हा मेकअपचा लुक विदाऊट टिकली कंप्लीट होऊ शकत नाही, म्हणून मी ते चंद्रकोर टिकली यूज केलेली आहे. आणि हा झालेला आपला सुंदर मेकअप, मस्त पटकन होणारा हा मेकअप आहे. यातलं लॅक्मेचं मूजच फक्त मला वाटतं 700-750 पर्यंत आहे, तर बाकी सगळे प्रोडक्ट आपले 500च्या आतले आहेत. त्याच्यानंतर आपण हेअरस्टाईल करतोय, ते खोपा हेअरस्टाईल करतोय. यासाठी मी मधून पार्टिशन केलेलं आहे. आणि पार्टिशन केल्यानंतर आपण दोन्ही बाजूला थोडासा बॅक कोमिंग करणार आहोत. कोम करून बॅक कोमिंग करणार आहोत आणि पफ करणार आहोत. अशी हेअरस्टाईल तुम्ही ट्रेडिशनल लुकवर करूच शकता. मध्ये बिंदीही तुम्ही वेअर करू शकता. आणि हा मला खोपा करायचा म्हणून मी हा मिडल पार्टिशन केले, नाही तर तुम्ही वन साईड पार्टिशन पण करू शकता. आता सुंदर असं पफ काढलेला आहे आणि टिकटॉकच्या पिनांनी हा पफ लॉक करत आहे मी. दुसऱ्या बाजूला आपल्याला तेच करायचं आहे, पफ काढायचा आहे आणि लॉक करायचं आहे. तर ही झाली आपली फ्रंट हेअरस्टाईल. आता आपल्याला बॅकनी खोपा करायचा आहे. खोप्यासाठी माझे केस पातळ आहेत. तुमचे केस जर लॉंग असतील, जाड असतील, तर अजून छान खोपा येईल तुमचा. इथे मी वेणी घालत आहे, खालून वरती अशी वेणी घालत आहे. आणि मी वेणी ना थोडी लूज करत आहे, त्यामुळे खोपा थोडासा भरीव दिसेल. ब्लॅक कलरचं रबर लावायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी वेणी लूज करायची आहे. लूज केल्यानंतर आपल्याला वेणीला फोल्ड करायचं आहे. यस, रबर दिसणार नाही, फक्त वेणी दिसेल अशा पद्धतीने आपल्याला वेणीला फोल्ड करायचं आहे. आणि बॉबी पिन्सने सिक्युअर करायचं आहे. बॉबी पिन्सने सिक्युअर केल्यानंतर थोडंसं हेअर्स छोटे असल्यामुळे थोडेसे हेअर्स तुम्हाला दिसतात ते बाहेर आलेले. तुमचे मोठे हेअर्स असतील तर असा काही प्रॉब्लेम येणार नाही माझ्यासारखा. आणि त्याच्यानंतर मी छान, ही माझी निरीपिन ॲक्च्युली मी इथे डेकोरेटिंगला लावत आहे. निरीपिन फार मोठी होती, म्हणलं इथे खूप छान दिसेल. त्याच्यानंतर आपण रोज लावत आहोत साईडला. अशा साईड रोज पण तुम्ही लावू शकता किंवा गजरा पण तुम्ही ड्रेप करू शकता. तर हा झालेला आपला खोपा हेअरस्टाईल, वन साईड रोज आणि मागे असा छान असं स्टोनची पेन. पद्धतीने झालेला आहे आपला फायनल लुक. तर व्हिडिओ आवडला असताच नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओला संडेला 11 वाजता.